Hello students, I welcome you all to this session. Today I am going to explain you comparison of operators. So let us start the operator. Basically, an operator is a symbol that tells the compiler to perform a specific mathematical or logical function. ऑपरेटर काय असतं माहिती आहे का, की कुठल्या प्रकारचं मॅथमॅटिकल ऑपरेशन किंवा लॉजिकल ऑपरेशन करायचे ही इन्फॉर्मेशन कम्प्युटरला म्हणजेच कंपायलरला देत असतो. मग आता टाईप्स बघूया. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेटर, comparison operator, Boolean operators, bitwise operators, and compound operators. So let us see the operators one by one, starting with arithmetic operator. So this table gives us the information about the arithmetic operator, the operator which performs the arithmetic operations on the operand, that is known as arithmetic operator. मग ह्या टेबलमध्ये पहिला ऑपरेटर दिला आहे तो आहे असाइनमेंट ऑपरेटर, जो इक्वल टू ह्या सिम्बॉलने दाखवतात. काय करतो हा ऑपरेटर? इट स्टोअर्स द व्हॅल्यू ऑर आन्सर, म्हणजे ए ची व्हॅल्यू बीला असाइन केलेली आहे किंवा आपण काय म्हणूया स्टोअर केलेली आहे. दुसरा आहे ॲडिशन, इट परफॉर्म्स द ॲडिशन, इट ॲड्स टू ऑपरँड्स, दोन ऑपरँड्सला काय करतो हा ॲड करतो. सबट्रॅक्शन, इट सबस्ट्रॅक्ट सेकंड ऑपरँड फ्रॉम द फर्स्ट, सेकंड ऑपरँडला फर्स्ट ऑपरँडमधून सबट्रॅक्ट करतो. मल्टिप्लिकेशन, हा सिम्बॉल आहे, इट मल्टिप्लाइज बोथ द ऑपरँड्स, ए multiplied with b. Division, it divides the numerator by denominator, b divided by a. Modulo, this is the symbol, modulus operand and remainder after an integer division. Second is comparison operator, it provides the comparison. First one is equal to, दोन इक्वल टूच्या साईनने हा सिम्बॉल रिप्रेझेंट केला जातो. इट चेक्स द व्हॅल्यू ऑफ टू ऑपरँड्स इज इक्वल ऑर नॉट, दोन ऑपरँड जे आहेत ए आणि बी हे इक्वल आहे का नाही ही व्हॅल्यू ते चेक करतात. जर ते इक्वल असेल तर कंडिशन ट्रू होते. नॉट इक्वल टू, बघा हा सिम्बॉल आहे, हा काय करतो, इट चेक्स द व्हॅल्यू ऑफ टू ऑपरँड्स इज इक्वल ऑर नॉट, दोघांचे व्हॅल्यू इक्वल आहे की नाही ते चेक करतात. जर व्हॅल्यू इक्वल नसेल तर कंडिशन काय होते, ट्रू होते. सिमिलरली लेस दॅन, इट चेक्स द व्हॅल्यू ऑफ द लेफ्ट ऑपरँड इज लेस दॅन द व्हॅल्यू ऑफ राईट ऑपरँड, अशी लेफ्ट ऑपरँड हा राईट ऑपरँडपेक्षा लहान आहे का हे चेक केलं जातं. जर तो असेल तर कंडिशन काय होते, ट्रू होते. तसंच ग्रेटर दॅन, इट चेक्स द व्हॅल्यू ऑफ लेफ्ट ऑपरँड इज ग्रेटर दॅन द व्हॅल्यू ऑफ राईट ऑपरँड. ओके, इफ एस द कंडिशन इज ट्रू. लेस दॅन ऑर इक्वल टू, this is the symbol, it checks the value of left operand is less than or equal to the value of right operand. If yes, then condition is true. Similarly, greater than or equal to. So let us move towards the next operator and that is what Boolean operator. Boolean म्हणजे जे लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करतात त्याला म्हणतो आपण बुलियन ऑपरेटर. हा टेबल बघा, पहिला आहे ऑपरेटर नेम अँड, दोन हा सिम्बॉल आहे, याला लॉजिकल अँड म्हणतात. जर दोन कंडिशन्स सेम म्हणजे ए आणि बी दोघंही वन असेल तर कंडिशन काय होते, ट्रू होते. पुढचा आहे ऑर, दिस इज द सिम्बॉल, इट इज नोन ॲज लॉजिकल ऑर ऑपरेटर. इफ एनी वन ऑफ द टू ऑपरँड इज नॉन झिरो देन कंडिशन बिकम्स ट्रू. नॉट, कॉल्ड लॉजिकल नॉट ऑपरेटर. ओके, if the condition true then the logical not operator will make it false. ओके, पुढे जाऊया आपण. पुढचा आहे बिटवाईज ऑपरेटर. आता बिटवाईज ऑपरेटर आहे पहिला अँड, हा बिटवर ऑपरेशन करतात म्हणून याला बिटवाईज ऑपरेटर म्हणतो. बघा याचा सिम्बॉल अँड आहे. सी बायनरी अँड ऑपरेटर कॉपीज अ बिट टू द रिझल्ट इफ इट इज एक्झिस्ट इन बोथ द ऑपरँड्स. बायनरी अँड ऑपरेटर काय करतो, या एका बिटला रिझल्टमध्ये स्टोअर करतो, जर तो दोघांमध्ये प्रेझेंट असेल तरच तो रिझल्टला काय केला तो कॉपी केला जातो. बिटवाईज ऑर, बायनरी ऑर ऑपरेटर कॉपीज अ बिट इफ इट एक्झिस्ट इन आयदर ऑपरँड. हा बायनरी ऑर ऑपरेटर काय करतो, बिटला कॉपी करतो, जर तो दोघांपैकी एकामध्ये जरी प्रेझेंट असेल तरी रिझल्टमध्ये काय करतो, कॉपी करतो. सिमिलरली एक्झॉर, त्याचा हा सिम्बॉल आहे. मग एक्झॉरमध्ये काय होतं की दोघांपैकी एकामध्ये जर तो प्रेझेंट असेल तर कॉपी होतो, तो ॲट अ टाईम दोघांमध्ये फक्त प्रेझेंट नको तरच तो बिट काय होतो, रिझल्टमध्ये कॉपी होतो. नॉट, बायनरी वन्स कॉम्प्लिमेंट ऑपरेटर इज युनियरी अँड हॅज द इफेक्ट ऑन फ्लिपिंग बिट्स. ओके, शिफ्ट लेफ्ट, बायनरी लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. सी
the left operand's value is moved to the left by the number of bits specified by the right operand. या ठिकाणी बघा लेफ्ट ऑपरँडमध्ये जी व्हॅल्यू आहे ती कुठे शिफ्ट होते, लेफ्टला. किती वेळा शिफ्ट होते, तर ह्या राईट ऑपरँडने जी व्हॅल्यू दाखवली तेवढ्या वेळेस ती शिफ्ट होते. म्हणजे आता बघा ए हा लेफ्टला शिफ्ट होईल किती वेळा, 2 वेळा. तसंच शिफ्ट राईट ऑपरेशन आहे. जसं वरती लेफ्टला शिफ्ट होतं तसं खाली कशाला शिफ्ट होतं आहे, राईटला शिफ्ट होतं आहे. किती वेळा, राईट ऑपरँडने दाखवलेल्या जी व्हॅल्यू आहे तेवढ्या वेळा. कंपाऊंड ऑपरेटर्स. आता कंपाऊंड ऑपरेटर काय बघा, इन्क्रीमेंट प्लस प्लस, इट इन्क्रीमेंट्स द ऑपरँड बाय 1. आता ए प्लस प्लस म्हणजे एची व्हॅल्यू एकाने काय होईल, इन्क्रीमेंट होईल. सपोज 0 असेल, ए प्लस प्लस नंतर ती 1 होईल, 1ची 2 होईल. अशा प्रकारे एकाने व्हॅल्यू काय होते, इन्क्रीमेंट होते. सिमिलरली डिक्रीमेंटला मायनस मायनस एकाने व्हॅल्यू काय होईल, डिक्रीमेंट होईल. आता कंपाऊंड ॲडिशन. adds right assign operator, it adds right operand to the left operand and assign the result to the left operand. म्हणजे काय होतं बघा, हा काय करतो, राईट ऑपरँड आणि लेफ्ट ऑपरँड यांची ॲडिशन करतो आणि रिझल्ट कुठे असाइन करतो, तर तुमच्या ह्या लेफ्ट ऑपरँडला रिझल्ट काय करतो, तो असाइन करतो. बघा इथे एला आणि इथे बीला. कंपाऊंड सबट्रॅक्शन. तसंच सबट्रॅक्ट अँड असाइन ऑपरेटर, इट सबट्रॅक्ट राईट ऑपरँड फ्रॉम द लेफ्ट ऑपरँड अँड असाइन्स द रिझल्ट टू द लेफ्ट ऑपरँड. कंपाऊंड मल्टिप्लिकेशन. हा बघा सिम्बॉल आहे, ओके, स्टार आणि इक्वल टू. इट मल्टिप्लाइज अँड साइन and assign operator, it multiplies right operand with the left operand and assign the result to the left operand. येतं आहे लक्षात. म्हणजेच काय बघा, बी स्टार इक्वल टू ए, याचा अर्थ काय, बी आणि ए ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल, रिझल्ट कुठे स्टोर होईल, बीला स्टोर होईल. तसंच कंपाऊंड डिव्हिजन पण आहे. बी आणि बीला एने डिवाइड केलं जाईल, रिझल्ट कुठे स्टोर होईल, बीला. कंपाऊंड मॉड्युलो पण तसंच आहे. मॉड्युलो अँड असाइन ऑपरेटर, इट टेक्स मॉड्युलस युझिंग 2 ऑपरँड्स अँड द असाइन द रिझल्ट टू द लेफ्ट ऑपरँड. बी मॉड्यूल ए आणि रिझल्ट कुठे स्टोर होईल, बीला. कंपाऊंड बिटवाइज ऑर, बिटवाइज इन्क्लुझिव्ह ऑर अँड असाइन ऑपरेटर, ओके. तसंच कंपाऊंड बिटवाइज अँड. सो दिस इज all about the operators. With this we are going to stop today's session.